आता बनवूया पत्तागोबीची भाजी। तर पत्तागोबीची भाजी साठी आधी बारीक चिरून घेतलेली आहे आणि आता कढई गरम झाली की त्यामध्ये तेल टाकायचं। तर कढई गरम झालेली आहे। आता यामध्ये तेल टाकलेलं आहे। आता यामध्ये मोहरी, तर मोहरी तळतच आहे। मोहरी तळून झाली की यामध्ये जिरं टाकायचं। तर जिरं तळतच आहे। जिरं तळून झालं की यामध्ये कांदा, आता यामध्ये कांदा टाकत आहे। आता हा कांदा तळून घेत आहे। तर कांदा तळून झाला की यामध्ये कढीपत्ता टाकायचा। तुम्हाला हवा तेवढा कांदा तुम्ही टाकू शकता, कमी जास्त। आता तुम्हाला आवडत असल्यास यामध्ये एक टोमॅटो पण टाकू शकता। टोमॅटो, वाटाणे हे टाकू शकता यामध्ये। आता हा कांदा तळतच आहे। तर कढीपत्ता तळून घ्यायचा। आता हे तळून झाल्यावर यामध्ये बारीक चिरलेली पत्तागोबी टाकायची। तर पत्तागोबी टाकलेली आहे। आता चवीनुसार हळद, घरी तयार केलेलं तिखट आणि घरी तयार केलेला मसाला फिरून घेत आहे। 1 ते 2 मिनिटं फिरवल्यानंतर यामध्ये मीठ टाकायचं। चवीनुसार मीठ फिरून घ्यायचं परत। आता ही पत्तागोबीची भाजीवर चांगलं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची। पत्तागोबीची भाजी चांगली शिजावं म्हणून 5 ते 6 वेळेस वाफ काढून घ्यायची। झाकण ठेवून 2 ते 3 वेळेस चांगलं 3-3 वेळेस फिरून घ्यायचं। अशी 5 ते 6 वेळेस वाफ काढून शिजवून घेतल्यामुळे ही पत्तागोबीची भाजी चांगली शिजते आणि टेस्टलाही फार छान लागते। आता ही पत्तागोबीची भाजी थोडीशी गुळचट लागते, तर त्यामुळे थोडंसं तिखट जास्त टाकायचं। तर आता ही पत्तागोबीची भाजी अशी 2 ते 3 वेळेस फिरून घेतलेली आहे आणि तयार झालेली आहे।
तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. पत्तागोबीची भाजी फार पौष्टिक असते आणि व्हिटॅमिन युक्त असते. कलर पण छान आलेला आहे भाजीला. तर बघा तयार आहे आता. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका.